सर्वप्रथम मी शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीचे सर्वप्रथम मी त्या ठिकाणी आभार मानतो की त्यांच्या ताकदीवरती व जनतेच्या विश्वासावरती मी त्या ठिकाणी निवडून आलो. मला वाटतं ही लढत धनशक्ती नसून तर ही लढत ही जनशक्तीची राहिलेली आहे आणि माझा विजय हा जनतेचा विजय असं मी घोषित करतो. काय सांगाल पहिल्या निवडणुकीत उतरणं आणि थेट विजयापर्यंत जाणं, वडिलांची साथ तुम्हाला मिळाली, पक्षाची साथ मिळाली, जनतेची साथ मिळाली? नक्कीच गेले 2 वर्ष पाठीमागं मी माझ्या नावाच्या मधल्या नावावरती मला वाटते बरेच कामं करण्याचा, सामाजिक कामं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि आता देखील मला वाटतं या निवडणुकीत माझ्या वडिलांचा, स्वर्गीय अनिल भाऊंचा, माझ्या आदरणीय आमदारांचा मला वाटते अतिशय पाठिंबा मला मार्गदर्शन त्या ठिकाणी राहिलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पाठिंबामुळे मला वाटते नक्कीच मला यश ही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी मिळालं. त्या आटपाडी तालुक्यामध्ये स्वर्गीय आमचे गुरुवर्णीय अनिल भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही अगदी सातत्याने विकास कामं करत राहिलो. त्यांच्या पश्चात आमचे नेते आमदार सुभाष भैया यांच्या मार्फत ती विकासाची गोडदोड तशीच चालू ठेवली आणि मला वाटतं आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन आपले राष्ट्रवादी अजितदादा गट, अनिल पाटील, राजेंद्र असतील यांच्या समवेत करगणीमधली एक जिल्हा परिषदची सीट आणि बाकी शिवसेनेच्या सीटा अशा एकत्रित आम्ही या तालुक्यामध्ये लढलो आणि तालुक्यामध्ये लढत असताना आमचा एकच अजेंडा होता विकासाचा. पण अगदी किती मोठी दहशत फोडून अनेक प्रकार वेगवेगळ्या माध्यमातून घडलं गेलं, परंतु निश्चितपणानं या जनतेनं विकासाला अगदी साथ दिल्या म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. आम्ही पंचायत समितीमध्ये एक हाती सत्ता पहिल्यांदाच मला वाटतं शिवसेनेची आणि राष्ट्रवादी अशी एकत्रितरित्या आलेले आहे आणि जिल्हा परिषदचे 4 पैकी 3 उमेदवार आम्ही या तालुक्यामधून निवडून आणलेले आहेत. आम्ही पक्ष वेगळा पण आम्ही एक विचारानं राहून एक विचारानं आम्ही काय करायचं ते इथून पुढं अगदी ठरवणार आहे. पक्ष बाजूला ठेवून आमची आधी मनं एकत्रित आलेले आहे, त्यामुळं निश्चितपणानं आम्ही इथून पुढचा निर्णय एकत्रितरित्या घेणार आहोत. फक्त एक दुःख की विद्याताई मोठे ज्या आमच्या ताई एवढ्या वाघिणीसारख्या लढल्या, पण काय दहशत, एवढी पैसा, एजंट पळवून नेणं, एजंट कोंडून ठेवणं, गाड्या फोडणं, प्रचार करू न देणं, प्रचाराच्या गाड्या फोडणं, अनेक प्रकार त्यांनी केले आणि दहशतीवर केवळ मला वाटतं या निवडणुकीमध्ये त्या थोड्याशा मतानं हारल्या. तिथल्या दोन्ही पंचायत समिती अगदी 200-300 मतानं हरलेले आहेत. वास्तविक पाहता जर दहशत नसती तर निश्चितपणानं अगदी निकाल वेगळा दिसला असता. आमचा एक हाडाचा कार्यकर्ता रामभाऊ सूर्यवंशी ती एक पंचायत समितीला 35 मताने पडले, नाहीतर अगदी काही अडचण आली नसते. सचिन मोठे 150-200 मताच्या काहीतरी फरकानं पडलेत, पण अगदी ताकदीनं कार्यकर्ते सगळे रडले, नेतं सगळं एकीकडे तालुक्यात होतं, पण मला वाटतं आम्ही एकीकडे होतो. पण निश्चितपणानं आमचा अजेंडा विकासाचा होता. त्या विकासाच्या अजेंडाला निश्चितपणानं जनतेने साथ दिलेले आटपाडी तालुक्यातल्या जनतेचं मी मनापासून अगदी धन्यवाद मानतो. लेखी विजयी झालेला आहे, त्याबद्दल काय सांगा? लेखी पहिल्या निवडणुकीमध्ये विजयी झाला आहे, त्याबद्दल? वास्तविक आता माझा मुलगा 22 वर्षाचा आहे, पण जनतेनं ठरवलं की मुलाला उभाच केलं पाहिजे. 1-2 वर्ष झाले तो सामाजिक काम करतो. सामाजिक कामातनं त्याला राजकारणामध्ये गोडी वाढली आणि मुलाने त्यांना निवडून आणायचं ठरवलं आणि आम्हाला माझ्याकडे मागणी केली की आपण तुमच्या मुलाला उभा केलं पाहिजे. मला वाटतं दिगंजी माझ्या राजकारणातला बालेकिल्ला आणि त्या बालेकिल्ल्यातनं जवळजवळ 4000 मताच्या लीडनं तो निवडून आला. मी जनतेला मनापासून अगदी धन्यवाद देतो की माझी पत्नी एकदा तिथे 5400 मतानं निवडून आली होती. आता माझा मुलगा 4000 आला आणि मी आटपाडीतनं जिल्हा परिषदवर अगदी 250 मतानं निवडून गेलो होतो. म्हणजे माझ्या कुटुंबातले 3ही मेंबर आज जिल्हा परिषदमध्ये काम केलेलं आहे. आम्हा दोघांचा अनुभव त्याच्या पाठीमागे निश्चितपणानं राहील आणि जिल्हा परिषदमध्ये ते एक नाव कमवलं.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.